नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत चिलाची भाजी. ही भाजी तर सर्वांनाच माहीत असेल. ही भाजी खायला जितकी टेस्टी लागते तितकीच जास्त गुणकारी आहे आणि ही भाजी फक्त उन्हाळ्यामध्येच भेटते. तर ही भाजी खाल्ल्यामुळं खूप जास्त फायदे होतात. ज्यांचं रक्त कमी झालेलं त्यांनी तर नक्कीच ही भाजी करून खावं, कारण ह्या भाजी खाल्ल्यामुळं रक्तवाढीस खूप चांगला फायदा होतो. मी स्वतःच्या अनुभवातून मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही अशी भाजी नक्कीच बनवून खा. आणि सध्या उन्हाळाही चालू आहे तर भाजी आणा आणि नक्कीच करून खा. तर इथं ह्या भाजीला लागणारं साहित्य आहे चिलाची भाजी, मुगाची डाळ, एक मोठा साईजचा कांदा आणि लसूण. तर इथं सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे आणि जी आपण निवडून घेतलेली भाजी आहे ना त्या बाऊलमध्ये टाकून त्याला स्वच्छ असं पाण्यानं धुवून घ्यायचं आहे. कारण की ह्या भाजीनं एकदम असं ह्याचा वर वेल नसतो तर ती पसरलेली भाजी असते, त्यामुळे जमिनीची माती ह्या भाजीला खूप जास्त लागलेली असतं. त्यामुळे ह्याला 2 ते 3 पाण्यानं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असं त्याला धुवून घेत आहात. तर तुम्ही इथं बघू शकतात की भाजी धुतल्याच्यानंतर ह्याच्या उडाला खाली किती अशी घाण दिसत आहे, ते मातीचं पूर्ण दिसत आहे, त्याच्यामध्ये पाणी एकदम गढूळ झालेलं दिसत आहे. तर तुम्ही बघू शकतात की भाजी धुताना व्यवस्थित धुवून घ्यायची, म्हणजे ह्याची पूर्ण माती जी आहे तर निघून जाते. तर इथं बघू शकतात हे पाणी किती गढूळ झालेलं आहे. तर अशा प्रकारे ते पाणी काढून घ्यायचं आणि नंतर परत त्यामध्ये पाणी घालून ती भाजी तसंच ठेवायची. म्हणजे ती भाजी एकदम ती भिजवल्याच्या नंतर त्याची माती मऊ होऊन ती पूर्ण माती निघते. तसंच ह्याला बाजूला साईडला ठेवून द्यायचं. आणि आता आपण जी घेतलेली मुगाची डाळ आहे ना त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ती डाळ 2 पाण्याने व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याला एखाद्या वेळेस त्याला पावडर वगैरे लावलेलं असतं, त्यामुळं ती मुगाची डाळ व्यवस्थित अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे. तर इथं पाणी टाकून आपण त्यावर प्लेट ठेवू आणि त्याला भिजवायला साईडला ठेवून देऊ. तर इथं आपल्याला आता लसूण आणि कांदा हे व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आपण जे पाणी टाकून भिजवत ठेवलेली भाजी आहे ना ती व्यवस्थित धुवून आता एका मोठ्या प्लेटमध्ये घेतलेली आहे. तर ही भाजी व्यवस्थित निवडूनच नंतर आपल्याला धुवायची आहे. तर इथं बघू शकतात आता आपण कांदाही कट करून घेतलेला आहे, लसूण आणि आपली डाळही मुगाची व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता आपली मुगाची डाळ खूप छान अशी भिजलेली आहे. तरी ही भाजी करताना आपल्याला कढईमध्ये हे करायची नाही, कारण की कढईमध्ये केल्याच्या नंतर ती एकदम जास्त चिपचिपी पाणी सुटल्यासारखं होतं आणि ती खायला टेस्टी नाही लागत. तर त्यासाठी आपल्याला इथं भाजी तव्यावरच करायची आहे. तर इथं बघू शकतात आपण एक मोठा चमचा यासाठी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये ना आपल्याला जिरे घालायचे आहेत. आणि जिरे व्यवस्थित असं म्हणजे फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. परत आपण कट केलेला लसूण होता ना तेही आपल्याला यामध्ये घालून त्याला व्यवस्थित असं मोठ्या चमच्याच्या साहाय्यानं हलवून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला लसूण व्यवस्थित असा सोनेरी कलर येईपर्यंत छान असा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये ना आपण जे मोठा साईजचा कांदा कट केलेला आहे ना तर त्यामध्ये टाकायचं आहे. तर इथं एक लक्षात ठेवायचं की सोनेरी कलरचा लसूण होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचं आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर इथं ना कांदा लवकर शिजला जाईल म्हणून आपल्याला ना त्यामध्ये वरतून थोडंसं मीठ घालायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपण याच्यामध्ये बघा किती आपला छान असा कांदा शिजला जात आहे. तर इथं याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळं आपला कांदा लवकर शिजला जातो आणि त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तेही छान असा परतल्याच्या नंतर आपण भिजवलेली जी मुगाची डाळ आहे ना ती त्याच्यामध्ये टाकायची आणि त्याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ह्याला अगोदर फ्राय करून घेण्याचं किंवा परतून घेण्याचं एक कारण आहे की त्या भाजीला जास्त शिजायला टाईम लागत नाही आणि डाळीला आणि कांद्याला शिजायला जास्त टाईम लागतो, म्हणून ह्याला अगोदरच आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात की आता आपला कांदा आणि मुगाची डाळ व्यवस्थित अशी शिजत आलेलीच आहे. तर याच्यामध्ये ना आपण जी धुवून घेतलेली आपली चिलाची भाजी आहे ना ती वरून टाकायची आहे. इथं बघू शकतात एकदम ताजी अशी लुसलुशीत आपली चिलाची भाजी आहे. तर यामध्ये आता आपण चिलाची भाजी टाकून घेतलेली आहे. तर याला आता व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे.
ही भाजी खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि खूप गुणकारी आहे. मी तर ही नेहमीच भाजी करत असते आणि खायला पण खूप जास्त छान लागते. हे खाल्ल्यामुळं खूप जास्त फायदाही होतो. तर इथं बघू शकतात की आपण ही आपली भाजी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. तर इथं याच्यामध्ये आपल्याला मोठा चमचा 1-1.5 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तर इथं आपल्याला जास्तच तिखट टाकायचं आहे, कारण की ही भाजी खायला जरा आंबट लागते. त्यामुळं आंबटामुळं चटणी म्हणजे ते तिखट थोडंसं कमी होतं. त्यामुळे इथं जास्तच टाकायचं आहे आपल्याला, मग जास्त भाजी आंबट लागू शकते. त्यामुळं आपल्याला लाल तिखट जास्त घालायचं आहे. तर इथं बघू शकतात लाल तिखट टाकल्याच्या नंतर आपण या भाजीला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचा थोडाही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकायचा नाही. जर शेंगदाण्याचा कूट जायला टाकला तर आपल्या भाजीची चव पूर्ण बिघडून जाते आणि ते छान पण नाही लागत. तर इथे आता आपल्याला वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकतात की आपली भाजी छान अशी आता बनवून रेडी झालेली आहे. तर इथे ह्या भाजीला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक प्लेटामध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता आपण प्लेट घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही भाजी आता छान प्रकारे अशी काढून घ्यायची आहे. ही भाजी बघू शकतात किती छान अशी दिसत आहे. तर हा आहे आपल्या भाजीचा फायनल लूक. तुम्हाला अगदी जवळून दाखवत आहे. बघू शकता किती छान अशी आपली ही भाजी दिसत आहे. दिसत तर आहे पण खायलाही तितकीच टेस्टी लागते आणि खूप जास्त आपल्या शरीरालाही छान आहे. भाजी खाण्यासाठी गुणकारी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील आणि माझे नवनवीन व्हिडिओही तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.